घर आहे, त्यांचे आई वडील आता नाही आहेत, पण त्यांच्यानंतर रिटायरमेंट नंतर मी ठरवलं की चला पुण्याला जाऊन राहूया. मुळामध्ये त्यांच्या संसारामध्ये आपण काही लुडबुड करण्यात काही अर्थ नाही. मिसेसलाही म्हणलं आपलं काय असतं, शेवटी असतं आईला असं वाटतं की आपण सासू म्हणतो ना, तो दाखवा. आपण म्हटलं ही मुलं आहेत, आजकालची मॉडर्न मुलं आहेत, आपण वेगळे राहिलेलं पाहिजे. आणि इथे आल्यानंतर 2013ला मी ज्यावेळेस रिटायरमेंट नंतर ज्यावेळेस पुण्याला आल्यानंतर आपण ठरवलं की आपलं आता क्षेत्र वेगळं आहे. आपल्या ह्याच्यामध्ये रिटायरमेंट झालेला माणूस हा असा असतो सर्व ठिकाणातून तो मुक्त झालेला आहे असं असतो, पण तसं नाही. मी माझ्या ह्या माध्यमातून, मी योग साधनेच्या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जीवन अत्यंत सुंदर आहे. फक्त जगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आज जगा. मी मागे काय होतं ते विसरा, पुढे काय होणार आहे ते विसरा. जगायचं ते आज वर्तमानात जगायचं. श्वास घेता नाही मनसोक्त श्वास घ्या. परमात्म्याने तुम्हाला इतकं विपुल असं हे दिलेलं आहे, ऑक्सिजन दिलेलं आहे, ज्या ऑक्सिजनवर आपलं शरीर चालतं, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. त्याच्यातही संकुचितपणा काय म्हणतो आपण हे करू नका. जगण्यासाठी आज सगळ्यात सोपा उपाय, आज जसं वय वाढायला, आता मी आता 71 माझं चालू आहे. 71 वर्ष ह्याच्यामध्ये मी अजूनही कुठलंही इंजेक्शन घेतलेलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं औषध घेत नाही. कोविड काळामध्ये ते नाईलाज असतं म्हणून इंजेक्शन घेतलेली होती. आता माझा सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही तुमच्यासाठी जगा, इतरांसाठी समाजासाठी वगैरे काय नाही. तुम्ही फक्त आणि तुमचं ध्येय फक्त मी आणि मी, ह्याच्यातून ह्या माध्यमातून तुम्ही समाज घडवा असं माध्यम आहे. समाज हा निरोगी राहिला तर देश सेवा घडेल. देश सेवा घडणं हे करणं प्रत्येकाचा हातभार लागेल. तुम्ही जर निरोगी राहिलात तर तुम्ही दुसऱ्याला मदत करू शकता. हे कसं आहे, हेच खरं आहे. सत्य ते आहे, त्रिकालवादी सत्य आहे. तुम्ही निरोगी नसताल तर तुम्ही अपेक्षा कराल कोणीतरी माझं सांत्वन करा, कोणीतरी गोळ्या औषधे द्यावे, कोणीतरी दवाखान्यात घेऊन, कोणीतरी कसा आहेस बाबा हे विचारायची अपेक्षा करू नका कुठल्याही बाबतीत. कारण त्या अपेक्षा केले की दुःख तुमच्या पाठोपाठ लागतं. कारण काय असतं की तुम्ही ज्या